नमस्कार. दररोज उठलं की न्यूजमध्ये काही ना काही ऐकायला मिळतं. लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, सोशल मीडियावर हजारो पोस्ट याच्याशीच रिलेटेड असतात. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का आपण? आपल्यापैकी किती जण आपल्या मुलांशी बसून आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल बोलतो? किती जण त्यांना मंदिरात घेऊन जातो? फक्त सणासुदीला नाही तर त्यामागचा अर्थ समजावून सांगतो. रामायण, महाभारत, संतांची शिकवण या गोष्टी त्यांना आपण कधी सांगतो का? संस्कार म्हणजे फक्त पूजा नाही, संस्कार म्हणजे योग्य अयोग्य ओळखण्याची ताकद, आपल्या स्वतःच्या मुलांची जाणीव करून देणं, इतरांचा आदर करण्याची सवय आणि कोणत्याही निर्णयात विचार करण्याची क्षमता म्हणजे संस्कार. मुलांना मंदिरात न्या, त्यांना सांगा हे आपल्या देवाचं घर आहे, हे आपल्याला शांत राहायला शिकवतं आणि चांगले विचार करायला शिकवतं. रमजानच्या महिन्यात वेळ आली की नमाज पढण्यासाठी लोक मशिदीत जाताना दिसतात. आपण सुद्धा आपल्या मुलांना मंदिरात नेलं पाहिजे, आपल्या देवाबद्दल, आपल्या धर्माबद्दल शिकवलं पाहिजे. सध्या सगळ्या गोष्टी फक्त सणासुदीला फोटो काढण्यासाठीच मर्यादित राहिल्या आहेत. जर आपण आपल्या मुलांना संस्कृतीची ओळखच नाही करून दिली तर त्यांना त्याचा अभिमान कसा वाटणार? आणि जर आपणच आपल्या गोष्टी पाळल्या नाहीत तर पुढच्या पिढीकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? मुलांना दोष देणं खूप सोपं आहे, पण खरं पाहिलं तर त्यांना वेळ दिला का आपण? आजपासून एक बदल नक्की करा. मुलांशी 10 मिनिटं नक्की बोला, त्यांना आपल्या मुलांशी जोडा. कारण जर आपणच आपल्या गोष्टी जपल्या नाहीत तर त्या हळूहळू नाहीशा होतील. तुम्हाला काय वाटतं? संस्कार घरातूनच सुरू होतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.